उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांचा सकाळी 9 वाजता सहयोग सोसायटीमध्ये जनता दरबार। अजितदादा देखील दर शनिवारी बारामतीमध्ये जनता दरबार घ्यायचे। विलीनीकरणानंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व दादा करणार होते। राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातनं शशिकांत शिंदेंचा मोठा दावा, तर पक्ष मजबूत करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असाही लेखात उल्लेख। शशिकांत शिंदेंच्या लेखावर माझा आक्षेप, अदृश्य शक्तींच्या कारवायांमुळे दादा राष्ट्रवादीतनं बाहेर पडल्याच्या दाव्यावर सवाल, जशास तसं उत्तर देणार, तटकरेंचा इशारा। अजितदादांना फोन केला, यामध्ये माझा काय दोष? सहकाऱ्यांसोबत बोलू शकत नाही का? मला आणि तटकरेंना टार्गेट केलं जात आहे। अनौपचारिक गप्पांच्या वेळी प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। मंत्री गणेश नाईक यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंवर पुन्हा निशाणा। नवी मुंबईतील भूखंड बिल्डरांच्या घशात घातल्याचाही आरोप। नगरविकास खात्यावर सवाल उपस्थित। मुख्यमंत्री फडणवीसांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली। सदिच्छा भेट असल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पंतप्रधान कार्यालय आता सेवातीर्थमध्ये स्थलांतरित। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन। सेवातीर्थमध्ये घेण्यात आलेला निर्णय 140 कोटी जनतेच्या जीवनात बदल घडवणारा असेल, मोदींकडून विश्वास व्यक्त। अतिक्रमणकर्ते खुश होतील असं वागू नका, हायकोर्टानं मुंबई महापालिकेला फटकारलं। पवईतील झोपडपट्ट्या हटवण्यासाठी 10 दिवसांचा कृती आराखडा सादर करा, कोर्टाचे पालिका आयुक्तांना निर्देश। सरकारी शाळांमध्ये आता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर, तर राज्य सरकारची प्रशासकीय मान्यता। 165 कोटींचा निधी पुरवणार। मुंबईमध्ये उद्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल, तर हार्बरवर कुर्ला ते वाशी दरम्यान दोन्ही मार्गांवर ब्लॉक।